माझी लाडकी बहीण योजना, खरं म्हणजे ही योजना घोषित केली हे काँग्रेसवाले, तुतारीवाले, उबाठावाले, इथं होणारच नाही, इथं जमणारच नाही, इथं मिळणारच नाही, हे तर मूर्खच बनवताय, हा तर जुमलाच आहे, त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले. आणि कोर्टाने सांगितलं काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. यांचे थोबाड एवढे एवढे झाले. आणि या सरकारने अंगणवाडी सेविका असेल, आशाताई असेल, ग्राम स्वरोजगार सेवक असेल, या ठिकाणी आमचा कोतवाल असेल, आमचा पोलीस पाटील असेल, प्रत्येकाचं मानधन वाढवून प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन केलं. शेतकऱ्यांनी 1 रुपया भरला, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. माननीय मोदी साहेबांनी किसान सन्मान योजना आणली, 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. आम्ही सांगितलं त्यासोबत 6,000 रुपये आम्ही देऊ. नमो किसान सन्मान योजना आणली, 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं. आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की 12,000 नाही 15,000 रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत. आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करून टाकलं. आता शेतकऱ्यांना कृषी पंपाकरता विजेचं बिल येतं, पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती 000, कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरत आहे. आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला. मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आणली. 2-2, 3-3 लाख रुपयाचे पंप किंवा 10% पैसे भरल्यानंतर तात्काळ आम्ही देतो. या पंपांमुळे 25 वर्ष बिल भरण्याची आवश्यकता नाही, दिवसा वीज मिळते. अशा प्रकारचे पंप आपण या ठिकाणी देतो. आणि हे सगळं करत असताना आमचे शेतकरी आम्हाला सातत्याने म्हणायचे आम्हाला दिवसा 12 तास वीज द्या, 365 दिवस दिवसा वीज द्या. रात्रीची वीज मिळाली, शेतामध्ये साप विंचू आहेत, जनावरांचा हैदोस आहे, रात्री आम्हाला काम करायला लावू नका. दुर्दैवाने 50 वर्षात असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं होतं की अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री वीज मिळायची. आम्ही निर्णय केला, आपल्या आशीर्वादानं माझ्याकडे विजेचं खातं आलं. मी देशातली पहिली शेती वीज वितरण स्वतंत्र कंपनी शेतीच्या विजेकरता तयार केली. आणि या कंपनीमध्ये 14,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट सुरू केले. 2,000 मेगावॅटचे प्रोजेक्ट पूर्ण केले. 18 महिन्यामध्ये सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील. आणि त्यानंतर माझ्या शेतकऱ्याला 365 दिवस 12 तास दिवसा अखंडित वीज हे आम्ही त्या ठिकाणी देऊ. आणि रात्री मागितली तर रात्री देऊ. 24 तास अखंडित वीज माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि ती देखील मोफत मिळेल. ही व्यवस्था आपण या निमित्ताने तयार केली. आदिवासी समाजाकरता त्या ठिकाणी मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकण्याकरता 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. आमच्या दलित समाजाकरता पार्टीच्या माध्यमातून अनेक योजना आम्ही चालवल्या. आमच्या ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेल आपण तयार केले. समाजातला एकही हिस्सा असा नाही की ज्याच्याकरता आम्ही काम केलं नाही. बंधू भगिनींनो, या समाजाला बदलण्याकरता विकास काय असतो तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याकरता सातत्याने आम्ही 2.5 वर्ष काम करतोय. आणि आता आपण हे ठरवलं की या ठिकाणी आपल्या महिलांना एसटी मध्ये 50% कन्सेशन द्यायचं. ज्यावेळी आम्ही कन्सेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला, एसटीचे लोक धावत आले, म्हणाले साहेब निर्णय घेऊ नका. म्हटलं का घेऊ नको? म्हणाले एसटी तोट्यात आहे, या निर्णयाने डबघाईला येईल. आम्ही म्हटलं निर्णय तर घेतलाय, आम्ही मदत करू. महिन्याभरापूर्वी तेच लोक पुन्हा आले, येऊन आम्हाला म्हणाले साहेब काही झालं तरी हा निर्णय बदलवू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे, कधी म्हणता घेऊ नका, मग म्हणता बदलवू नका. म्हणाले साहेब हा निर्णय घेतल्यापासनं
इतक्या महिलांनी एसटीत प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यामध्ये आली आहे.